लोक भक्त येत जातील दर्शनासाठी, तरी पण आपण थोडं ध्यानपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. इथं बरेच जागा आहे मागे, बऱ्याच वेळा आपण तिथंच कथा करतो, गार्डन ते नाही, पण तो आज इथं काही कार्यक्रम आहे त्यामुळे बरेच ते सजावट चालू आहे, तिकडे आपण जाऊन बसू शकलो नाही. मागे पण जागा आहे, इथं ठीक वाटतं का? मागे जाऊया आपण. तर आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत हे राजापूरचं जगन्नाथ मंदिर याला संबोधलं जातं. आणि नवद्वीपपैकी आपण नवद्वीप जे म्हणतो त्यापैकी हे जे ठिकाण आहे हे श्रीमंत द्वीपचं ठिकाण आहे. मायापूरचं जे मंदिर आहे किंवा त्यानंतर जन्म ठिकाण आहे चैतन्य महाप्रभूंचं, त्याच्यानंतर आपण आज शिवा संमेलनचं दर्शन केलं, त्यानंतर पुढे येऊन आपण चैतन्य मठचं दर्शन केलं, मग त्या ठिकाणी पण आपण राधाकुंड, श्यामकुंड, गोवर्धन पर्वतांचं दर्शन केलं. तर तिथपर्यंत अंतरद्वीप आहे आणि तिथून पुढे आता हा भाग सुरू होतो, हा भाग श्रीमंत द्वीपचा सुरू होतो. आता द्वीप म्हणजे आपण बेट म्हणतो जे चारी बाजूने पाण्याने वेढलेलं असतं. फक्त आता आपल्याला हे द्वीप वेगवेगळे पाण्याने वेढलेले पाहायला मिळणार नाही, कारण 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूंच्या वेळेच्या वेळेला 16 नद्या प्रकट रूपात होत्या, किंवा त्या वेळेला हे जे काही ठिकाण आहे त्या पद्धतीने 9 द्वीपांचं होतं. फक्त आता नद्या लुप्त झालेल्या आहेत, आपल्या भौतिक दृष्टीने दिसत नाही, त्यामुळे आपल्याला सर्व ठिकाण एकत्रित वाटतात. फक्त आता हे जे ठिकाण आहे हे श्रीमंत द्वीपचं ठिकाण आहे. आणि ह्या ठिकाणाला श्रीमंत द्वीप नाव का पडलं याची पण मागची कथा आहे. ती कथा आपण मागे जे दर्शन केलं त्या दर्शनाच्या संबंधित आहे. आपण मागे सर्वांनी दर्शन केलं, रोजी सर्वांनी गेले होते, तर फार सुंदर दर्शन आपण पाहिलं की सुंदर असे फार उंच गौरांग महाप्रभू आहेत आणि त्यांच्या समोर सुंदर असे एक देवी बसलेले आहेत. त्या देवी कोण आहेत? स्वयं पार्वती माता आहे. आणि मग त्या प्रसंगावरूनच ह्या द्वीपाला श्रीमंत द्वीप नाव पडलेलं आहे. तर प्रसंग असा आहे, तर एकदा शिवजी कैलासमध्ये पार्वतींच्या सोबत होते आणि शिवजी अचानक गौरांग 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 असं भगवंताचं नाव घेत, गौरांग महाप्रभूंचं नाव घेत एकदम फार दिव्य आनंदामध्ये नृत्य करू लागले. आणि ते नृत्य एवढं विशेष होतं, कारण बऱ्याच वेळेला शिवजी जेव्हा नृत्य करतात तर त्या नृत्याला काय म्हणलं जातं? तांडव नृत्य म्हणलं जातं. आणि जेव्हा शिवजी असे तांडव नृत्य करतात त्याला पूर्ण सृष्टीचा नाश होतो. प्रलयाच्या वेळेला शिवजी ते तांडव नृत्य करतात आणि त्यावेळेला पूर्ण भौतिक सृष्टी किंवा ब्रह्मांडाचा काय होतो? विघटन होऊन ब्रह्मांड पुन्हा प्रलय जलामध्ये समाविष्ट होतो. तर मग शिवजी त्याच्यापेक्षाही भयानक आणि दिव्य असे नृत्य करू लागले. पार्वती माता ते पाहून आश्चर्यचकित झाल्या. एवढंच नाही तर देवी देवता पण आश्चर्यचकित झाली की आता तर प्रलयाची वेळ नाहीये आणि शिवजी अचानक हे नृत्य का करू लागलेले आहे. आणि शिवजींचा जे काय भाव आहे तो तांडव नृत्यापेक्षा पण दिव्य भाव दिसत आहे. मग त्यावेळेला देवी देवता पार्वती मातेला प्रार्थना करतात की तुम्हीच काय करा, शिवजींना शांत करा. मग पार्वती माता शिवजींना प्रार्थना करते आणि शिवजीच्या पार्वती मातेच्या प्रार्थनेत शिवजी शांत होतात. आणि त्यावेळेला पार्वती माता शिवजींना विचारते की तुम्ही कोणाचं नाव घेतलं, कारण शिवजीने पण पार्वती मातेने पण शिवजींच्या मुखातून हे पहिल्या वेळेला नाव ऐकलं होतं. काय नाव ऐकलं होतं? गौरांग. हे नाव त्यांनी कधीही ऐकलेलं नव्हतं. आणि मग पार्वती मातेने विचारल्यानंतर शिवजी मग काय करतात? पार्वती मातेला ते गुह्य कारण सांगू लागतात आणि म्हणतात हे देवी, मी जे नाव घेत होतो हे नाव कोणाचं आहे? आपल्या स्वामींचं नाव आहे. आणि आपले प्रभू येणाऱ्या कलियुगामध्ये ह्या गौरांग महाप्रभूंच्या रूपामध्ये काय करतील? नवद्वीप मायापूरमध्ये प्रकट होतील आणि त्या लीलेमध्ये ते काय करतील? विशेष कृपा बद्ध जीवांना प्रदान करतील. भगवंत वेगवेगळा अवतार घेतात आणि आपल्या भक्तांवर कृपा प्रदान करतात आणि भगवंतांना जे शरण जात नाहीत त्यांच्या प्रती भगवंत मग आपली कृपा प्रदान करत नाहीत वेगवेगळ्या इतर अवतारांमध्ये. परंतु या गौरांग महाप्रभूंच्या अवतारामध्ये भगवंत पात्र अपात्र न पाहता आपली कृपा मुक्त असे सर्वांना वितरण करतील. आणि ह्या अवतारामध्ये ते जगन्नाथ मिश्रण सची मातेच्या गर्भातून त्यांच्या घरामध्ये प्रकट होतील आणि त्यांचा वर्ण गौरवर्ण असेल आणि ते इतके दयाळू असतील की त्यांच्या दया भावनेचं चिंतन करून मी या दिव्य आनंदाचा अनुभव घेत आहे.
आणि त्यामुळे त्या आनंदामध्ये मी नृत्य करत होतो असं शिवजी म्हणतात पार्वती मातेला. मग पार्वती माता जेव्हा हे श्रवण करते तर पार्वती मातेला पण भगवंताच्या त्या रूपाचं दर्शन करायचं होतं. आणि शिवजींना या धामामध्ये वास आहे, स्थान मिळालेलं आहे. कोणतं स्थान आहे? आपण काल भगवंतांचं जन्म ठिकाण पाहिलं तर त्या जन्म ठिकाणच्या मागेच आपण धामेश्वर महादेव पाहिले. धामेश्वर महादेव म्हणजे कोण? जे धामाचं रक्षण करतात. मग प्रत्येक भगवंतांच्या प्राकट्याच्या ठिकाणी भगवंतांनी शिवजींना त्या धामाचं रक्षण करता म्हणून स्थान दिलेलं आहे. आणि त्यामुळे शिवजी प्रत्येक ठिकाणी वास करतात. वृंदावनमध्ये पण वास करतात, अयोध्यामध्ये वास करतात, जगन्नाथपुरीमध्ये पण वास करतात. आपण पाहिलेलं आहे. जगन्नाथपुरीचे रक्षण करतात कोणते शिवजी आहेत? भुवनेश्वरमध्ये जे भुवनेश्वर शिवजी आपण शिवलिंग दर्शन केलेलं आहे. तर भुवनेश्वरमध्ये जे लिंगराज मंदिर आहे त्या ठिकाणचे शिवजींचं स्थान आहे ते जगन्नाथपुरीचे रक्षण करता आहे. तसंच या नवदीप मायापूरचे रक्षण करता पण धामेश्वर महादेव आहे. परंतु पार्वती मातेला दर्शन मिळत नाही किंवा स्थान नाही आहे. मग पार्वती माता इच्छा म्हणजे त्यांच्या मनामध्ये इच्छा व्यक्त होते किंवा प्रकट होते की आपल्यालाही गौरांग महापूरचं दर्शन करायचं आहे आणि मला पण त्या लीलेमध्ये सहभागी व्हायचं किंवा त्या लीला पाहायच्या आहेत मला, अशी इच्छा पार्वती. भगवंताचा हा विशेष अवतार आहे. आणि त्या इच्छेने मग पार्वती माता ह्या ठिकाणी येतात. हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी पार्वती माता येतात आणि ह्या द्वीपवर येऊन पार्वती माता गौरांग महापूरला प्रसन्न करण्यासाठी तपस्या करतात, त्यांचं दर्शन प्राप्त करण्यासाठी. आणि मग पार्वती माता यांची तपस्येने प्रसन्न होऊन गौरांग महापूर ही सतयुगातली गोष्ट होती. तर कलियुगामध्ये भगवान प्रकट होणार आहे, परंतु पार्वती मातेची तपस्येने प्रसन्न होऊन गौरांग महापूर म्हणजे भगवान श्रीकृष्ण गौरांग महापूरच्या रूपात पार्वती मातेला दर्शन देण्यासाठी या ठिकाणी प्रकट झाले. आणि त्याचंच दृश्याचं दर्शन आपण मागच्या मंदिरामध्ये पाहिलं. मग श्रीमंतदीप नाव का पडलं? तर मग पार्वती मातेच्या समोर भगवान प्रकट झाल्यानंतर भगवान पार्वती मातेला म्हणतात, हे पार्वती देवी, तुमच्या आम्ही तपस्येने फार प्रसन्न झालेलो आहे आणि त्यासाठीच तुम्हाला दर्शन देण्यास तुमच्या इच्छेने मी इथं प्रकट झालेलो आहे आणि तुम्हाला जे काही वरदान हवं आहे ते मागा, मी तुम्हाला देऊ इच्छित आहे. तर पार्वती माता काय म्हणते? पार्वती माता म्हणते की भगवंता, मी तुमची बहिरंगा शक्ती आहे. आणि पार्वती माता दुर्गा मातेचं म्हणजे दुर्गा माता किंवा पार्वती माता समानच आहे. आणि दुर्गा माता किंवा पार्वती माता म्हणजे काय आहे? भगवंताच्या बहिरंगा शक्ती आहे, ज्या बद्ध जीवाला काय करतात? 3 गुणांचा प्रभाव टाकून या भौतिक जगामध्ये आणखी ज्याला अडकवतात, त्या जन्ममुक्तीच्या चक्रामध्ये आणखी ज्याला त्यांना भ्रमित करतात. मग पार्वती माता म्हणते की भगवंता, मला तुम्ही अशी सेवा दिलेली आहे की मी काय करते? बद्ध जीवाला तुमच्यापासून आणखी ज्याला दूर नेते. आणि त्यामुळे मला एक मायादेवी पण म्हणलं जातं किंवा तुमची मला सावली म्हणलं जातं. आणि जे भक्त असतात ते माझी काय करतात? माझा उपहास करतात. मला तुमच्या भक्तांचा ज्यादा संग मिळत नाही किंवा तुमच्या धामामध्ये पण मला ज्यादा वास मिळत नाही, कारण धामामध्ये कोण असतात? भगवंताचे भक्तच असतात. आणि त्यामुळे माझी इच्छा आहे की तुम्ही जेव्हा ह्या गौरांग महापूरच्या अवतारामध्ये अवतरित व्हाल तेव्हा तुमच्या त्या धामामध्ये मला स्थान प्राप्त व्हावं आणि मला तुमची लीला पाहण्याची संधी मिळावी. कारण मला जी तुम्ही सेवा दिलेली आहे ती सेवा भक्तांसाठी फार अप्रिय आहे. कारण दुर्गा माता किंवा मायादेवी काय करते? भक्तांवर मायेचा प्रभाव टाकून भगवंतापासून दूर नेते. आपण म्हणाल ह्याला कशी सेवा म्हणू शकतो भगवंतांची? तर भगवंतांनी ती सेवा दिलेली आहे मायादेवीला, दुर्गा मातेला. का? कारण भगवंत मायादेवी काय करते की जे फार गंभीर आहे, फार तीव्र भक्ती करत आहेत त्यांनाच भगवंताच्या धामामध्ये स्थान प्राप्त करून देते. म्हणजे गंभीर नसतील आणि प्रामाणिक नसतील तर त्यांच्यापासून मायादेवी काय करते? भगवंताच्या धामाला सुरक्षित ठेवते. पण मायादेवीचे जर कार्य केलं नाही, ती परिश्रम केलं नाही की 3 गुणांचा प्रभाव पडूनही जो तीव्रतेने भगवंताची भक्ती करतो आणि त्या मायेच्या प्रभावापासून मुक्त राहतो त्यालाच भगवंताच्या धामामध्ये प्रवेश मिळेल. आणि मग मायादेवीने ते जर कार्य केलं नाही तर मग ज्याची योग्यता नाही त्याला पण भगवंताच्या धामामध्ये म्हणजे स्थान दिलं जाऊ शकतं किंवा तो जाऊन तिथे जाईल. आणि त्याच्यामुळे भगवंत आणि भगवंताचे शुद्ध भक्त आहेत त्यांना भरपूर काही कठीणाई किंवा त्रास सामोरं जावं लागेल.
आणि त्यामुळे भगवंतांनी मायादेवाला ती सेवा दिलेली आहे. तुम्ही काय करा की जे पात्र आहेत त्यांनाच माझ्याकडे पाठवा किंवा माझ्या धामाचा प्रवेश प्रदान करा, आणि जे तेवढे पात्र नाही आहेत त्यांच्यावर तुमचा प्रभाव टाकून माझ्या भक्तीपासून आणि माझ्या धामापासून दूर ठेवा, जेणेकरून जे पात्र आहेत त्यांना ज्यादा त्रास होणार नाही. ही भगवंताची एक सेवाच आहे. आणि मायादेवी ती सेवा करते किंवा दुर्गा माता पार्वती माताची सेवा करते. आणि त्यामुळे पार्वती मातेला काय म्हणलेलं आहे की भगवंताच्या धामामध्ये किंवा भक्तांच्या समुदायामध्ये स्थान नाही, किंवा पार्वती मातेला म्हणण्यापेक्षा मायादेवीला म्हणू शकतो. आणि मग चैतन्य चरितामृतमध्ये एक पद्यामध्ये म्हणलेला आहे की कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, जहा कृष्ण तहा नाही माया अधिकार, असं म्हणलेलं आहे की कृष्ण सूर्यासमान आहे आणि माया अंधकार प्रमाणे आहे. आणि जिथं सूर्य असतो तिथं अंधकार उपस्थित नसतो, अंधकार आपाप नाही संपतो. मग ही स्थिती आहे. म्हणून जिथं भक्त असतात, भगवंताची भक्ती होते, तिथं मायेला स्थान नाहीये किंवा दुर्गा मातेला पार्वती मातेला स्थान नाहीये. आणि त्यामुळे पार्वती माता प्रार्थना करते की भगवंता मला तुमच्या ह्या धामामध्ये स्थान प्राप्त करायचं आहे, तुमच्या लीलेचं दर्शन करायचं आहे आणि ते तुम्ही मला वरदान द्या. आणि कृष्ण दिसत तिथं मायेचा अधिकार नाही. मग गौरांग महाप्रभू प्रसन्न होऊन, कारण गौरांग महाप्रभू फार दयाव आहे, कृपाव आहे, आणि ते प्रसन्न होऊन पार्वती मातेला ठीक आहे म्हणतात. जसं शिवजींना मी या धामामध्ये स्थान दिलेलं आहे तसंच तुम्हालाही मी काय करेन या धामामध्ये स्थान देईन. मग भगवंत म्हणतात की कृष्ण लीलेमध्ये तुम्ही प्रौढ माशीच्या रूपामध्ये प्रकट झाला होता. आणि कृष्ण लीलेमध्ये वृंदावनमध्ये ज्या वेगवेगळ्या गोपी आहेत त्याच्यामध्ये एक वयस्कर गोपी आहे, त्या गोपींचं नाव आहे प्रौढ माशी. आणि त्या प्रौढ माशींचं काय रोल आहे कृष्ण लीलेमध्ये? तर कृष्ण लीलेमध्ये कृष्णाने गोपी गोपसखा ज्या वेगवेगळ्या लीला करतात त्या लीलेंचं नियोजन करणं आणि त्या लीला कशा झाल्या पाहिजे हे सर्व नियोजित करून घडवून आणणं हे कार्य कोण करतं? प्रौढ माशी करते. आणि या प्रौढ माशी ह्या दुर्गा माता किंवा पार्वती मातेचंच एक विस्तारित रूप आहे. मग कृष्ण म्हणतात, गौरांग महाप्रभू म्हणतात की जसं कृष्ण लीलेमध्ये तुम्हाला प्रौढ माशीचं मी स्थान दिलेलं आहे तसंच ह्या गौरांग लीलेमध्ये पण तुम्ही काय कराल? प्रौढ माया ह्या रूपामध्ये ह्या नवदीपमध्ये वास कराल आणि त्या रूपामध्ये तुम्ही काय कराल? माझ्या लीलेचं दर्शन कराल, असं गौरांग महाप्रभू त्यांना सांगतात. आणि मग गौरांग महाप्रभूने तसं वरदान दिल्यानंतर पार्वती माता फार प्रसन्न होते. आणि पार्वती माता गौरांग महाप्रभूंना आपला स्वामी समजून काय करते? चैतन्य महाप्रभू गौरांग महाप्रभूंच्या चरणाशी धरून आपल्या हातामध्ये घेऊन काय करते? आपल्या मांगमध्ये भरवते. आणि संस्कृतमध्ये माताजी लोकांची जी मांग असते, मांग म्हणजे केसामधले जे मधला भाग असतो त्या मांगेला संस्कृतमध्ये काय म्हणलेलं आहे? श्रीमंत म्हणलेलं आहे, श्रीमंत. आणि त्या ठिकाणी स्त्रिया असतात त्या काय करतात? आपल्या पतीचं एक स्मरण म्हणून काय करतात? कुंकू लावतात. त्याला काय म्हणतात हिंदीमध्ये? सिंदूर म्हणतात. सिंदूर लावतात है ना. तर तसं कारण वास्तविक पार्वती माता पण कोण आहे? राधा राणीचंच एक विस्तारित स्वरूप आहे. राधा राणी अंतरंगा शक्ती आहे आणि त्यांचंच विस्तारित रूप पार्वती माता ही बहिरंगा शक्ती आहे. कारण शिवजी पण भगवंतांचेच एक विस्तारित रूप आहे. त्यामुळे वास्तविक पार्वती मातेचे सर्वोच्च स्वामी कोण आहे? भगवान श्रीकृष्ण किंवा गौरांग महापुरुष आहे. आणि त्याचं स्मरण करून पार्वती माता इथं काय करते? गौरांग महापुरुषाच्या चरणाशी धूर हातामध्ये घेऊन आपल्या श्रीमंतमध्ये धारण करते. आणि म्हणून ह्या दीपाचं नाव काय झालं? श्रीमंत दीप असं म्हणलं. आणि त्याचं एक स्मरण म्हणून त्या ठिकाणी मग त्या विग्रहांची स्थापना आपल्या इस्कॉनच्या वतीने केलेली. आणि मग हे जे ठिकाण आहे हे पण आता इस्कॉनच्या आपल्या इस्कॉन मायापूरच्या अंतर्गत आहे. म्हणून आपल्या भक्तांनी इस्कॉनच्या भक्तांच्या द्वारेच त्याचं एक स्मरण म्हणून आणि पार्वती मातेंच्या इथं आपल्याला दर्शन व्हावं यासाठी म्हणून त्या विग्रहांची स्थापना केलेली. आपण पाहिलं विग्रह किती सुंदर आहे ना. गौरांग महाप्रभू जसे गौरांग महाप्रभू असेच स्वरूप होतं त्यांचं. जवळजवळ 7 फूट उंच होते गौरांग महाप्रभू. त्यांचे हात गुडघ्यापर्यंत असे लांब होते. सुंदर असं मुख होतं. डोळे असे कमलदराप्रमाणे एकदम सुंदर होते. ओठ सुंदर होते. केशे असे एकदम मुलायमदार त्यांचे केस होते. तर तसंच आपल्याला रूपाचं दर्शन इथं होतं. आणि पार्वती माता पण किती सुंदर आपल्याला तिथं बसलेले आहेत. एकदम दिव्य प्रेम भावामध्ये भगवंताचं स्मरण करत तपस्या करत आहेत असं आपल्याला तिथं दर्शन आलेलं आहे. त्यामुळे ह्या दीपाचं नाव श्रीमंत दीप आहे.
आता दुसरं दर्शन म्हणजे आपल्याला प्रमुख इथं दर्शन मिळतं ते म्हणजे कोणतं? श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय. आणि श्रीमंत द्वीप आहे आणि या श्रीमंत द्वीप मध्ये आता इथं जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराजांचं दर्शन आपल्याला प्राप्त होतं. तर हे ठिकाण जगन्नाथपुरीपासून अभिन्न आहे. जो कोणी इथं जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराजांचं दर्शन करतो त्याला जगन्नाथपुरीमध्ये जाऊन जगन्नाथजींचं दर्शन करण्याचा जे लाभ प्राप्त होतो त्याच्या हजारो पटीने लाभ इथं दर्शन प्राप्त केल्यानंतर होतो. कारण हे कोणत्या ठिकाणी हे दर्शन आहे? नवदीप मायापूरच्या नवदीप ठिकाणी म्हणजे या धामामध्ये दर्शन असल्यामुळे मूळ धामापेक्षा या ठिकाणी इथं वास करणाऱ्या धामाचं हजारो पटीने सामर्थ्य जादा आहे. मग आता हे जे विग्रह आहेत हे पण साधारण नाही आहे. ह्या विग्रहांचं पण विशेष काय लीला आहे. आता हे विग्रह इथे कसे प्रकट झाले याचंही भक्त काय करतात? कथा सांगतात. आता त्याचं डायरोमा पण तिथं लावलेलं आहे, आपण जाताना पाहू शकता. थोडं तर मग आपण जात असताना तिकडून जेव्हा जाऊ तर हे विग्रह कसे प्रकट झाले त्याचा डायरोमा बनवलेला आहे, तो पण आपण पाहत जावा जाताना. थोडा तो प्रसंग आपण थोडक्यात सांगू. तर प्रसंग जवळजवळ 500 वर्षापूर्वीचा जेव्हा चैतन्य महाप्रभू प्रकट लीला ह्या ठिकाणी करत होते त्यावेळेचा आहे. तर चैतन्य महाप्रभू जेव्हा इथं प्रकट लीला करत होते तेव्हा इथं एक जगन्नाथजींचे विशेष भक्त राहत होते. त्यांचं नाव होतं जगदीश गांगुली आणि ते इथे राहत होते. तर जगन्नाथजीचे फार श्रेष्ठ भक्त होते. आणि चैतन्य महाप्रभू जेव्हा संन्यास घेऊन जगन्नाथपुरीला राहायला गेले तर तेव्हा हे जगदीश गांगुली काय करायचे? दरवर्षी ह्या बंगाल प्रांतातून जे भक्त रथयात्रेमध्ये सम्मिलित होण्यासाठी जायचे पायी प्रवास करत, तर त्यांच्यासोबत हे जगदीश गांगुली पण दरवर्षी जगन्नाथपुरीला जायचे आणि नवदीप मायापूरच्या भक्तांसोबत 4 महिने चातुर्मास त्या जगन्नाथपुरीमध्ये वास करायचे आणि चैतन्य महाप्रभूंचं पण संग प्राप्त करायचे आणि जगन्नाथजींचं पण दर्शन प्राप्त करायचे. परंतु काही कालावधीनंतर काही भौतिक कारणाने त्यांची दृष्टी कमी झाली आणि हळूहळू त्यांना दिसणं पूर्णतः बंद झालं. आणि दिसणं बंद झाल्यामुळे काय झालं की जे भक्त इथं दरवर्षी जगन्नाथपुरीच्या यात्रेला जायचे त्यांनी त्यांना न्यायला थोडं टाळलं किंवा नेलं नाही. कारण अंध व्यक्ती आहे त्याला नेणं तर भरपूर काही त्याची काळजी घ्यावी लागेल, इतर लोकांना त्याची भरपूर सेवा करावी लागेल, म्हणून इतर लोकांनी त्यांना सोबत नेलं नाही. आणि तेव्हा त्यांना फार वाईट वाटू लागलं की आता मी जगन्नाथजींच्या रथयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी जाऊ शकत नाही, जगन्नाथजींचं दर्शन करू शकत नाही. त्यांना फार वाईट वाटायचं, दुःख वाटायचं आणि इथूनच ते जगन्नाथजींना प्रार्थना करायची, फार कळकळीने निवेदन करायचे. आणि त्यांचा तो एकदम तीव्र भाव पाहून जगन्नाथजींनी त्यांच्यावर विशेष कृपा केली. ती कृपा म्हणजे काय की एक दिवस जगदीश गांगुली ह्या भागातच राहत होते. तर रात्री झोपलेले असताना जगन्नाथजी त्यांच्या स्वप्नामध्ये आले स्वयं. आणि जगन्नाथजींनी त्यांना काय सांगितलं की उद्या तू गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेलेला असताना, कारण इथंच जवळ गंगा त्यावेळेला वाहत होती, आता दूर आहे पण तू 500 वर्षापूर्वी जवळच वाहत होती. तर गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेल्यानंतर काय होईल की तुला एक फार पवित्र असा लाकडाचा ओंडका येऊन स्पर्श करेल आणि त्या ओंडक्याचा स्पर्श झाल्या तुझी जी दृष्टी गेलेली आहे ती दृष्टी तुला पुन्हा प्राप्त होईल. आणि तू काय कर, तू लाकडी ओंडका घेऊन ये. आणि तर एक गावाचं नाव सांगतात भगवंत त्या स्वप्नामध्ये, आणि त्या जवळच गाव आहे त्या गावामध्ये जा आणि तिथे एक सुतार आहे लाकडाचं काम करणारा आणि तो फार त्याला व्याधी झालेली आहे, तो काही कार्य करू शकत नाही. पण तू त्याच्याकडे तू जा आणि त्याच्याद्वारे तू ह्या त्या लाकडापासून काय कर, माझं एक सुंदर विग्रह बनव आणि त्याची तू सेवा सुरू कर. आणि तो जो सुतार आहे तो नकार देईल, तो कार्य करायला तयार होणार नाही, पण तू या स्वप्नाबद्दल सांग आणि जसं तो कार्य स्वीकारेल आणि माझे विग्रह बनवण्याचं सुरू करेल आणि जसं विग्रह बनत जातील तशीच त्याची काही वेळ व्याधी दूर होईल. मग असं बघून त्या गांगुलीला स्वप्नामध्ये सांगतात. तो सकाळी उठल्यानंतर त्याला फार आनंद होतो आणि तो आनंदाने मग गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जातो. आणि खरोखर स्वप्नाप्रमाणे त्याला गंगेमध्ये स्नान करत असताना एक लाकडी ओंडका येऊन स्पर्श करतो आणि जसा स्पर्श होतो त्या लाकडी ओंडक्याचा त्याची दृष्टी पुन्हा त्याला प्राप्त होते. फार आनंदित होतो आणि त्या लाकडी ओंडक्याला घेऊन सांगितलेल्या गावामध्ये जातो
आणि त्याला चौकशी केल्यानंतर कळतं की स्वप्नाप्रमाणे खरोखर त्या गावामध्ये एक सुतार आहे आणि त्याला कुष्ठरोग झालेला होता. त्याचं शरीर पूर्णतः असं म्हणजे कुष्ठरोगाने फार असं म्हणजे कुष्ठरोग झाल्यानंतर शरीर काय होतं, सडतं किंवा गळू लागतं आणि त्याच्या हाताची बोटे पूर्णतः कुष्ठरोगाने म्हणजे त्याला म्हणजे जखमा झालेले होते, त्याच्यातून रक्त आणि पू येत होता. तरी ते जाऊन त्याला विनंती करतात आणि स्वप्नाबद्दल सांगतात. तो पहिला नकार देतो की पहा माझी स्थिती कशी आहे, मी हे करू शकत नाही. परंतु जेव्हा त्याला सांगितलं जातं की भगवंताने स्वयं तुमच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि तुम्ही हे कार्य कराल तर तुम्हाला काय होईल, भगवंत याच्यातून मुक्त करतील. तर मग त्या स्वप्नाच्या स्थितीला ते मान्य करून स्वीकारून काय करतात, ते कार्य करू लागतात. त्या कार्य करत असताना त्याला फार वेदना होऊ लागतात. त्याच्या हातातून रक्त आणि भरपूर काही पू ते येऊ लागतो. तरी पण भगवंताची इच्छा म्हणून ते जो सुधार होता ते कार्य करू लागतो. आणि जसं जसं त्या लाकडी ओंडक्यापासून विग्रह बनवले जाऊ लागतात किंवा काही दिवस ते विग्रह बनायला जातात, तर जसं जसं ते विग्रह प्रकट होऊ लागतात तसंच जसं या गांगुलीचा जे काही रोग आहे, जे कुष्ठरोग आहे तो बरा गांगुलीचा नाही त्या सुताराचा कुष्ठरोग बरा होऊ लागतो. आणि शेवटी जेव्हा ते विग्रह पूर्णपणे तयार होतात तोपर्यंत या सुताराचा तो पूर्ण कुष्ठरोग बरा होतो. आणि अशा पद्धतीने जगन्नाथजी आपल्या भक्तांच्या एक प्रेमाच्या प्रतिसाद देण्यासाठी काय झाले, इथं प्रकट झाले. श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. आणि त्या ओंडक्यामध्ये एक जगन्नाथजींचं विग्रह निर्माण झाले. मग त्या जगदीश गांगुलींनी मग दुसऱ्या काही लाकडांपासून त्या सुताराकडून काय केलं, बलदेवजी आणि सुभद्रा मानेंचं पण विग्रह बनवून घेतले आणि त्यांची इथं सेवा त्यांनी सुरू केली. त्यावेळेला असं मंदिर नव्हतं, पण त्याच्या शक्तीनुसार त्यांनी सेवा सुरू केली. परंतु काय झालं की जेव्हा जगदीश गांगुलींचा देहत्याग झाला त्याच्यानंतर ती सेवा त्या पद्धतीने होत नव्हती. ती भगवंतांची सेवा थोडी म्हणजे जी काही योग्य पद्धतीने केली जात होती ती सेवेचं जे काही ऐश्वर आहे ते कमी झालं आणि स्थानिक लोक तेवढ्या चांगल्या पद्धतीने सेवा करू शकत नव्हते. आणि काळाच्या ओघामध्ये मग त्यावेळेला जे बांधलेलं मंदिर होतं ते पण पूर्ण जीर्ण झालं. एवढंच नाही तर विग्रह पण इथे एक छोटंसं वटवृक्ष होतं, त्या वटवृक्षाखाली ठेवलेले होते आणि कोणी कधी यायचं त्याचं पूजन करायचे, निघून जायचे, रोज काही पूजा केलेली जात नव्हती, अशी स्थिती झाली. आणि नंतर मग ह्या काही 50-60 वर्षापूर्वी इथल्या काही स्थानिक लोकांना भगवंताने स्वप्नामध्ये जाऊन दुस्तान दिला आणि मग त्यांना जगन्नाथजींचा काही साक्षात्कार झाला आणि मग स्थानिक लोकांनी त्या विग्रहांना त्या वटवृक्षाच्या खालून घेऊन पुन्हा एक छोटंसं मंदिर बांधून इथं सेवा सुरू केली. ते पण मंदिर त्यावेळेस छोटंच होतं. मग ते जे स्थानिक लोक होते, काही कुटुंबीय होते, ते सेवा करत होते, त्यांच्या कुटुंबियांकडून पण ती वयस्कर झाली तर सेवा होत नव्हती. मग नंतर मग 1970च्या दशकामध्ये मग त्या स्थानिक लोकांच्या त्या कुटुंबियांच्याद्वारे इस्कॉनच्या भक्तांची सेवा पाहून मंदिर, आपलं जे मायापूर मंदिर आहे तिथं फार चांगल्या पद्धतीने सेवा होते हे पाहून त्यांनी इस्कॉनच्या भक्तांना विनंती केली की तुम्ही काय करा, ह्या मंदिरची सेवा घ्या, तिथं सेवा सुरू करा. आणि आपल्या इस्कॉनच्या भक्तांना पण या ठिकाणाचं महात्म्य माहीत होतं, विग्रहांच्या जगन्नाथजींच्या लीलेचं महात्म्य माहीत होतं. मग आपल्या भक्तांनी ही सेवा स्वीकारली आणि मग आपल्या भक्तांच्याद्वारे मग हे मंदिर तर बांधलं गेलं किंवा हे बगीचा आहे ते सर्व निर्माण केला गेला. सुरुवातीला छोटंच मंदिर होतं आणि मग आपल्या इस्कॉनच्या भक्तांच्या द्वारे येऊन सेवा केली जायची. आणि हे जगन्नाथजी फार जागृत आहेत, फार विशेष आहेत. आज पण वेगळ्या भक्तांच्या सोबत फार वेगळ्या लीला करतात, प्रेममय लीला करतात. आणि आपल्या इस्कॉनचे भक्त जे पुजारी सेवा म्हणून इथे येतात त्यांनी बरेच आपले अनुभव सांगितलेले आहेत. आपल्याला ते जर पाहायचं असेल तर इथं जात असताना भरपूर इथं ग्रंथ ठेवलेले आहेत. तर इथं काही ग्रंथ आहेत, हिंदीमध्ये पण आहेत आणि इंग्लिशमध्ये पण आहेत. तर ह्या ग्रंथामध्ये हे जे जगन्नाथ जे आहेत आज पण जेव्हापासून इस्कॉनच्या भक्तांच्या संपर्कात आले म्हणजे सेवेमध्ये आलेले आहेत तेव्हापासून त्यांनी वेगवेगळ्या भक्तांसोबत कोणकोणत्या लीला केलेल्या आहेत, काय आदान प्रदान केलेलं आहे त्याचं पूर्ण इथं स्वरूपात इथं उपलब्ध आपल्याला म्हणजे बुक आहे. तर आपण ते घेऊ शकता, वाचू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की जगन्नाथिकेची जागृत आहे आणि आज पण भक्तांच्या सोबत लीला करतात. तर हे जे ग्रंथ आहे पंकज आंगरी प्रभू म्हणून जे प्रभूंचे वरिष्ठ शिष्य आहेत त्यांनी लिहिलेला आहे. पंकज आंगरी प्रभू कोण आहेत
तर जगन्नाथपुरीमध्ये मायापूरच्या मंदिरमध्ये जे नरसिंह भगवंताचे विग्रह आहेत त्यांची जी सेवा पहिल्यापासून करत आहेत ते हे मुख्य पुजारी आहेत. आणि यांच्या आणखीन एक जुळे भाऊ आहेत, त्यांचं नाव काय आहे, जननिवास प्रभू. तर दोघे हे पाश्चात्य जगतातले आहेत, परंतु प्रभूपांचे शिष्य बनले. आणि तेव्हापासून आजपर्यंत दोघं जुळे बंधू ह्या मायापूरमध्ये काय करत आहेत, भगवंताच्या विग्रहांची सेवा करत आहेत. मग त्यांनी ह्या जगन्नाथजींच्या विग्रहाची पण सेवेची जिम्मेदारी घेतली. आणि त्यांनी सेवा करत असताना त्यांना पण काय अनुभव आलेले आहेत ते पण त्यांनी ह्या ग्रंथामध्ये लिखित स्वरूपात आपल्याला दिलेले आहे. हे आपण ग्रंथ घेऊ शकता आणि वाचन करू शकता. त्यातल्या एक 2-3 लीला आपण सांगू ज्याच्यावर आपल्याला कळेल की जगन्नाथजी किती जागृत आहे. जसं एक पुजारी सांगतात की पहिला काय होतं की पुजारी तिथून यायचे इथे सेवा करण्यासाठी. आणि इथे त्यावेळेला कुकिंग करण्याची किंवा भोग बनवण्याची काही तेवढी अजून व्यवस्था नव्हती. मग पुजारी काय करायचे, आपले जे मायापूर मंदिर इस्कॉन मंदिर आहे तिथूनच राधा माधव पंचतत्वाला जे काही भोग बनवले जातात त्यातला काही भोग एका डब्यामध्ये भरून घेऊन यायचे आणि तिथून भगवंताला भोग लावायचे. आता हे जगन्नाथजीच आहे. जगन्नाथजीला तेवढं पुरतं काम जगन्नाथजी का भात जगत पसारे हात है ना. भगवत पूर्ण जगाला भोजन किंवा प्रसाद प्रदान करतात जगन्नाथपुरीमध्ये. आणि तेवढं ते पूर्ण दिवसभर 56 भोग ग्रहण करतात. आणि तर छोट्याशा डब्यावर आणून त्यांना भोगवून त्यांचं पोट भरणार आहे का, नाही. तर एक दिवस म्हणजे पुजारी इथं भगवंताला विश्रांती घेऊन स्वतः विश्रांती घेत होते, झोपले होते. तेव्हा हे जगन्नाथजी त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांना स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये ते काय पाहत आहेत, सकाळी ते उठले, स्नान करत आहेत, स्वप्नामध्ये पाहत आहेत. स्नान करून ते भगवंताला उठवण्यासाठी इथं आले. आणि जेव्हा त्यांनी अल्टर उघडलं तर पाहिलं तर काय, अल्टरमध्ये जगन्नाथजी नाहीये. स्वप्नामध्ये पाहत आहेत ते पुजारी. आणि पुन्हा मग ते भगवान कुठे गेले म्हणून आश्चर्यचकित झाले, घाबरले. आणि बाहेरून पाहत आहेत तर त्यांनी काय पाहिलं स्वप्नामध्ये, जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा महाराज तिघही पुढे चाललेले, बाहेर चाललेले त्या मंदिरातून. पुजाऱ्यांनी स्वप्नामध्ये त्यांना विचारलं की हे भगवंता तुम्ही कुठे चाललेला, मी तुमची सेवा करण्यासाठी इथं आलेलो आहे. तर जगन्नाथजी, बलदेव, सुभद्रा महाराज काय म्हणतात की आम्ही इथं राहणार नाही, आम्ही कुठे चाललेलो आहे, जे मायापूरमध्ये राधा माधव मंदिर आहे किंवा पंचतत्व मंदिर आहे त्या ठिकाणी चाललेलं आहे. का, कारण तिथं फार चांगले वेगवेगळे व्यंजन बनवून त्यांना खाऊ घातलं जातं. आणि तुम्ही काय करता, इथं थोडे डब्यात आम्हाला भोग लावता, त्यामुळे आमचं पोट भरत नाही. आणि त्यामुळे आम्ही काय चाललेलं आहे, त्या मायापूर मंदिर म्हणजे इस्कॉन मायापूरच्या मंदिर असं भगवंत त्या स्वप्नामध्ये पुजाऱ्यांना म्हणाले. पुजारी काय म्हणाले की भगवंत असं करू नका, तुम्ही इथंच वास करा, मी इथंच तुमची सर्व व्यवस्था करतो, तुमच्या सेवेची आणि सर्व भोग्याची, आणि कृपया तुम्ही इथंच वास करा, असं ते पुजारी म्हणतात. आणि तसं म्हणल्यानंतर मग भगवंत प्रसन्न होऊन पुन्हा परत येऊन त्या वेदीवर स्थापन होता. मग हे स्वप्न त्या पुजाऱ्याला पडलं. आणि सकाळी उठल्यानंतर त्यांनी जाऊन हे स्वप्न कोणाला सांगितलं, या नवदीप मायापूरमध्ये जे इस्कॉनचे नेतृत्व करणारे प्रभुपांचे प्रमुख शिष्य आहेत ते म्हणजे कोण आहेत, परमपूज्य जयपताका स्वामी महाराज. तर त्यांना जाऊन त्यांनी सांगितलं. जयपताका स्वामी महाराज फार प्रसन्न झाले. आणि त्यांनी मग म्हणले की ठीक आहे, आता आपण काय करू, त्या ठिकाणीच व्यवस्था करू जगन्नाथजींचे भोग बनवण्याची, तिथंच भरपूर व्यंजन बनवून त्यांना काय करू, भोग बनवू, इथून घेऊन जायचं नाही. आणि मग महाराजांनी इथंच ती व्यवस्था केली. आता मग त्यानंतर इथंच भगवंताचं वेगळं किचन बनवलं गेलं. आणि पुजारी येतात, इथंच येतात आणि इथंच वेगवेगळे भरपूर व्यंजन बनवतात. आणि जगन्नाथजींना फार वेगळे व्यंजन बनवून मोठ्या क्वांटिटीमध्ये पण इथं काय केला जातो, भोग लावला जातो. भगवंत असं दृष्टांत देतात. एकदा काय झालं, मग पुजाऱ्यांनी भरपूर व्यंजन बनवले होते. आणि सकाळी काय केलं होतं त्यांनी, जे तुळशीपत्र असतात भगवंताच्या भोगामध्ये टाकून भोग लावण्यासाठी, ते विसरून तुळशीपत्र त्यांनी काढले नव्हते. आता भोग बनवून त्यांनी आणले समोर आणि तुळशीपत्रच नाही आहे. आणि तेव्हा असं मोठं एवढं मंदिर होतं, छोटंसं मंदिर बांधलेलं होतं इस्कॉनच्या भक्तांनी सुरुवातीला. आणि त्या वेळेला मग असं काय होतं की बरेच काही इथं भौतिक लोक पण यायचे त्यांच्या भौतिक कार्यासाठी, किंवा वेगळे पशु पण यायचे. मग त्यांनी विचार केला तर मी तुळशीपत्र आणण्यासाठी गेलो तर आता भोग इथं आणून ठेवलेला आहे, तर इतर काही लोक इथे त्यांची दृष्टी पडणं योग्य नाही आहे, किंवा पशु येऊन पण काय तर त्याला दूषित करू शकतील. म्हणून ते काय करतात की भगवंताला प्रार्थना करतात की भगवंता, आता माझा हा अपराध झालाय, मी तुळशीपत्र आणलेलं नाही, तर कृपया तुम्ही काय करा, मी मानसिक दृष्ट्या याच्यावर तुळशीपत्र देतो, तुम्ही या भोगाला ग्रहण करा, असं ते प्रार्थना करतात. आणि भोग म्हणून त्यांना भगवंताला भोग लावतात. आणि
दर्शन बंद करून ते निघून जातात. आणि नंतर थोड्या वेळानंतर जेव्हा ते भोग काढण्यासाठी येतात तर आश्चर्य म्हणजे काय की त्या सर्व व्यंजनामध्ये तुळशीची पत्र ठेवलेली होती. हरी बोल. तर अशा पद्धतीने जगन्नाथजी विशेष लीला करतात आणि ती फार म्हणजे ही पाहून फार आश्चर्यचकित झाले. आणि त्यांनी मग पंकज आंग्रे प्रभू महाराजांनी ही लीला सांगितली, त्याची पण वर्णन या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. भगवंत अशा लीला विशेष लीला करतात. आणखीन एक विशेष लीला की एकदा काय झालं की एक इथला स्थानिक व्यक्तीस काही इथलं लागणारी काही वस्तू घेऊन रिक्षातून आला होता इथं पोहोचवण्यासाठी आणि त्याच्यासोबत एक मुस्लिम व्यक्ती पण आला होता. आणि मग ते आल्यानंतर तो मुस्लिम व्यक्ती बाहेरच थांबला होता, तो आत आला नाही दर्शनासाठी. मग तो जो रिक्षावाला होता तो हिंदू होता, तो आत आला, त्यांनी त्या सर्व वस्तू इथं दिल्या आणि वस्तू देऊन जात असताना तिथल्या पुजाऱ्याने त्याला काही प्रसाद दिला भगवंतांचा. आणि तो प्रसाद मग त्यांनी घेतला आणि तो बाहेर गेला आणि थोडा स्वतः ग्रहण केला आणि थोडा त्या मुस्लिम व्यक्तीला पण दिला की काय त्याला प्रसाद द्यावा म्हणून त्यांनी चांगल्या भावनेने दिला. पण तो मुस्लिम व्यक्ती काय म्हणाला की मी प्रसाद ग्रहण करत नाही किंवा हे घेत नाही असं म्हणून त्यांनी काय केलं ते दुरून मला थोडा प्रसाद होता त्या व्यक्तीने दिलेला तो तिरस्कृत करून त्यांनी काय केला टाकून दिला. कारण मुस्लिम व्यक्ती होता तो आणि टाकून दिला आणि मग तो निघून गेला. आणि दुसऱ्या दिवशी तोच मुस्लिम व्यक्ती एकदम घाबरून धावत पळत इथं आला आणि पुजाऱ्यांना म्हणू लागला की मला काय करा तुमच्या जगन्नाथजीचा प्रसाद द्या, मला तो ग्रहण करायचा आहे. मग पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं की हा कोण व्यक्ती आहे अचानक आलेला एवढा घाबरून मागत आहे प्रसाद. तर त्या पुजाऱ्याने त्याला विचारलं की तू कोण आहेस आणि असं काय एवढं घाबरलेलं आहेस आणि प्रसाद मागत आहेस. तर तो मग व्यक्ती काय करतो त्या पुजाऱ्यांना सांगतो की मी काल इथं आलो होतो माझ्या मित्रासोबत आणि त्यांनी मला जगन्नाथजीचा प्रसाद दिला होता पण तुम्ही तिरस्कृत करून त्याला फेकून दिलो, ग्रहण केलं कारण मी एक मुस्लिम व्यक्ती आहे. पण काल रात्री काय घडलं मी जेव्हा झोपलो होतो तेव्हा हेच जगन्नाथजी बलदेवजी आणि सुभद्रा आहे त्या माझ्या स्वप्नामध्ये आल्या आणि त्या स्वप्नामध्ये मी काय पाहिलं की सुभद्रा होत्या बाजूला, जगन्नाथजी पण थांबले होते पण जे बलदेवजी होते ते माझ्या छातीवर बसून मला जोरात कानपाड्या मारत होते, फार जोरात मला म्हणजे मारहाण करत होते. आणि ते काय म्हणत होते की हे मूर्ख तू काय करतोस माझ्या कृष्णाचा माझ्या जगन्नाथचा प्रसाद तू असा फेकून दिलास आणि त्याचा तिरस्कार करतोस, तुला आता मी जिवंत ठेवणार नाही असं म्हणून जगन्नाथजी मला जोरात मारत होते. आणि मी वाचवा म्हणून ओरडत होतो तरी मला माझ्यावर त्यांनी काही दया दाखवली नाही, ती फार मला मारू लागले, माझा गात दाबू लागले. आणि बाजूलाच सुभद्रा उभ्या होत्या आणि त्या जोरात हसत काय म्हणत होत्या की दादा मार त्याला मारून टाक असं जोरात म्हणत होत्या. आणि हे मी पाहिलं आणि जगन्नाथजी जे होते ते मात्र स्मित हास्य करून त्या दोघांना थांबवत होते, नको त्याला सोडून द्या असं म्हणत होते. आणि मग असं म्हणल्यानंतर बलदावजी शांत झाले आणि शेवटी त्यांनी मला काय केलं म्हणजे चेतावणी दिली की याद राख आता मी तुला सोडत आहे, पण तू पुन्हा जर असं माझ्या जगन्नाथजींचा माझ्या कृष्णाचा अवहेलना केलीस, त्याच्या प्रसादाची अवहेलना केलीस तर मी काय करेन तुलाच नाही तर तुझ्या पूर्ण कुटुंबाचा नाश करेन असं ते बलदावजी म्हणाले. आणि त्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं. आणि खरोखर सांगतो ते काय फक्त स्वप्न नव्हतं तर त्यानंतर मी पाहिलं की खरोखर माझ्या गालांवर माझ्या शरीरावर मारलेल्याचे वर्ण उठलेले होते असं ते दाखवू लागला पुजाऱ्यांना, हा हे उठलेले आणि त्यामुळे मी आलेलो आहे. आणि तो मग एकदम भयभीत होऊन भगवंताचा प्रसाद मागत होता. आणि मग त्या पुजाऱ्याने त्या मुस्लिम व्यक्तीला काय केलं प्रसाद दिला, तो आनंदाने ग्रहण करून दिला. तर अशा विशेष लीला करतात. आणखी सांगितलं की इथं एक चपराशी होता आणि तो काय करायचा इथं रात्री म्हणजे त्याची ड्युटी असायची आणि बऱ्याच वेळा तो झोपूनच म्हणजे व्यवस्थित कार्य करायचं नाही आणि झोपून रात्रभर झोपूनच वेळ व्यतीत करायचा. तर एक दिवस काय झालं त्यांनी पाहिलं की तो झोपलेला आहे, जोरात कोणतं त्याला कानपाडी मारलेली असं त्याला जाणीव झाली. आणि त्यांनी पाहिलं खरोखर त्याच्या गालावर फार मोठा असं वन उठलेला होता. तर त्याला आश्चर्यच वाटलं की हे कोणी मला मारलं, कोणीच आसपास नव्हतं. तर थोड्या वेळानंतर पुन्हा त्याच्या सवयीनुसार तो झोपला आणि त्या स्वप्नामध्ये त्यानं पाहिलं की खरोखर बलरामजी येऊन त्याला काय म्हणाले जोरात कानपाडी मारत आहे आणि म्हणत आहे की तू काय करत आहेस, इथं तुझं कार्य आहे, इथं रक्षण करण्याचं किंवा हे ड्युटी करण्याचं, तू काय करत आहेस इथे येऊन झोपच आहेस.
आणि असं म्हणून बलरामजी त्याला मारलं, त्याला ते स्वप्नामध्ये दिसलं नाही, गालावर पण ते वन दिसले आणि तेव्हापासून मग त्यांनी झोपणं सोडून दिलं. मग असे वेगळ्या विशेष लीला करतात. आणखीन एक लीला आहे, सर पुस्तकामध्ये दिलेले आहे. आणखीन एक लीला आहे की एक दीक्षित भक्त होते, ते इथं सेवा करत होते, पती पत्नी, कारण जयपताका महाराज त्यांना सेवेला ठेवलं होतं. आणि त्यांचा एक मुलगा होता. आणि मग एक दिवस भगवंताचा विशेष म्हणजे शृंगार केला होता. आणि त्या शृंगारामध्ये द्रौपदी जे सुभद्रा माता आहे त्यांना एक विशेष शृंगार केला होता. त्यांचं जे काही शृंगार होता त्याच्यामध्ये एक विशेष अलंकार होता. त्या अलंकाराला पाहून तो मुलगा आकर्षित झाला. त्याला वाटलं की मला हे पाहिजे. लहान मुलं असतात. आणि तो मुलगा काय करतो, त्यांचे आई वडील इथे नसताना, कोण नसताना तो मुलगा आत अल्टरमध्ये गेला आणि अल्टरमध्ये जाऊन सुभद्रा मातेचा जो तो अलंकार आहे तो स्वतःच्या हाताने काढू लागला. आणि जसं तो काढू लागला तसं जोरात त्याला कानपाडी बसली. आणि ती कानपाडी कुणी मारली होती? बलरामजीने मारली होती. आणि त्याला कानपाडी मारली, म्हणजे एकदम पण एवढा पण लहान नव्हता तो, परंतु ते चुकीचंच होतं ना की आपण जाऊन घेत आहोत. आणि कानपाडी मारली, आणि कानपाडी मारली तो मागे पडला आणि त्याला जाणीव झाली की आपण चुकीचं कार्य करतो आहोत. आणि तो बाहेर येऊन रडत रडत आपल्या माता पित्यांना ते सांगू लागला. मग अशा विशेष लीला इथं जगन्नाथजी करतात. स्थानिक लोक सांगतात इथं आंबराई आपण पाहतोय, इथं मागे पण भरपूर आंब्याची झाड आहेत, कारण हे जगन्नाथजींचं स्थान आहे. तर इथं जेव्हा आंबे लागतात तर बरेच काही स्थानिक लोक आंबे सोडण्यासाठी येतात. तर ते सांगतात की कधी कधी आम्ही त्या तिघांना, म्हणजे 3 विशेष व्यक्तींना इथं आंबराईमध्ये फिरताना पाहतो. जणू काही ते काय करतायत, त्या आंबराईचं रक्षण करत आहेत. अशा पद्धतीने जगन्नाथजींचं विशेष इथं स्थान आहे. आणि हे जगन्नाथजी एवढे जागृत आहेत की वेगवेगळे लीला करतात. जसं एक मुस्लिम मुलगी पण काय झालं, त्याला विशेष काही म्हणजे आजार झाला, त्या आजारामुळे तिची दृष्टी काही लागली, हवा कमी होऊ लागली. मग इथं मुस्लिम लोक असले तर मी ह्या ठाणाचं किंवा ह्या भगवंतांच्या सामर्थ्य त्यांना पण थोडं माहिती आहे, किंवा काही काही मुस्लिम लोक पण त्याच्यावर श्रद्धा ठेवतात. मग त्यांच्या कुटुंबियांनी त्या मुलीला सांगितलं की तू काय कर, जगन्नाथजींना जाऊन प्रार्थना कर. आणि ती मुलगी इथं आली आणि जगन्नाथजींना त्यांनी प्रार्थना केली. आणि खरोखर जगन्नाथजींच्या कृपेने त्या मुलीची दृष्टी पुन्हा हळूहळू प्राप्त झाली. तर असे विशेष जगन्नाथजी आहेत. त्या सर्व लीलेचं वर्णन या ठिकाणी त्या ग्रंथामध्ये आहे. आपण पहा सर्वांनी किती ग्रंथाचं प्राईस किती, 50 रुपयाचा ग्रंथ आहे, ज्यादा नाही है ना. तर आपण प्रत्येकाने घेऊन नेलं पाहिजे. आणि कथा वाचन आपण केल्या पाहिजे. आपल्याला वाटेल की 50 रुपये देऊन आपण नेऊ, एकदा वाचन करू आणि घरामध्ये पडून राहील, काय फायदा है ना. आपण 50-100 रुपयाचा विचार करतो. परंतु हे जे ग्रंथामध्ये लीला आहेत ह्या लीला साधारण नाही आहेत. स्वयं जगन्नाथजींनी केलेल्या भक्तांसोबत प्रेमाच्या आदानप्रदानाच्या लीला आहेत. हे आपल्या घरामध्ये असल्या पाहिजे. आपण वाचन करा, इतरांना वाचायला द्या. त्या 50 रुपयाचं आपलं चीज होऊन जाईल, आपल्याला त्याचा भरपूर आध्यात्मिक लाभ प्राप्त होईल है ना. तर भरपूर अशा वेगवेगळ्या प्रसंगाचं वर्णन आहे. हे हा एक ग्रंथ आहे, हा दुसरा आहे. हा भक्ती पुरुषोत्तम स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये जगन्नाथपुरीमधले जे जगन्नाथजी आहेत त्यांच्या महात्म्याचं वर्णन आहे. तिथे ते कसे प्रकट झाले, जगन्नाथपुरी धामाचं काय महात्म्य आहे याचं वर्णन आहे. हे पण घेऊ शकता. आणि हे राजापूर जगन्नाथ जे आहे यांचं वर्णन असलेले हा पण ग्रंथ आपण घेऊ शकता. हे आपण घ्या, त्याचं वाचन करा, जेणेकरून जगन्नाथ यांची कृपा आपल्याला प्राप्त होईल. श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की, श्री जगन्नाथ पुरी धाम की. 2 मिनिटात आणखीन काही स्थान असतं आपण माहिती सांगू. हे जे आपलं कंपाऊंड दिसत आहे किंवा झाड दिसत आहे याच्या मागे आणखीन एक विशेष स्थान आहे. ते म्हणजे कोलावेशा श्रीधर यांचं राहण्याचं ठिकाण आहे. कोलावेशा श्रीधर हे चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये फार विशेष एक पार्षद होते. त्यांच्याबद्दल आपण नंतर चर्चा करू, कारण वेळ पण झालेला आपल्याला परत जायचं आहे. तर त्यांचं राहण्याचं स्थान इथं मागच होतं आणि ते तिथं राहत होते, आपली साधना करत होते. चैतन्य महाप्रभू त्यांना भेटण्यासाठी इथं आलेले आहेत. चांद कादीचा उद्धार करण्यासाठी जेव्हा चैतन्य महाप्रभू ह्या श्रीमंतद्वीपमध्ये आले होते तर तेव्हा त्यांनी श्रीधर कोलावेशा होते त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांच्यावर पण कृपा प्रदान केलेले आहे. ते पण स्थान ह्या मागच्या ठिकाणी आहे. त्यानंतर ह्या श्रीमंतद्वीपमध्ये आता आपण तिथं जाणार नाही, परंतु इथून काही अंतरावर बेलपुकुर नावाचं एक ठिकाण आहे. तर ते बेलपुकुर ह्या ठिकाणी निंबार्क आचार्य जे कुमार संप्रदायाचे आचार्य आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि ते एक विशेष ठिकाण आहे
तिथं निंबार्क आचार्यांनी भगवान श्रीकृष्णांची गोपाल रूपामध्ये उपासना केलेली आहे आणि त्या गोपाल रूपाची विग्रहांचं दर्शन आजही त्या ठिकाणी उपलब्ध आहे. अशी वेगवेगळ्या ठिकाणं ह्या श्रीमंतद्वीपमध्ये आहेत आणि त्या निंबार्क आचार्यांना ह्या श्रीमंतद्वीपमध्ये त्या बेलपुकर या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी गौरांग रूपामध्ये दर्शन दिलं होतं. तेव्हा कारण निंबार्क आचार्य हे चैतन्य महाप्रभू प्रकट होण्याच्या अगोदर प्रकट झाले होते आणि या कलियुगामध्ये त्यांनी लीला केल्या होत्या 11व्या शतकामध्ये आणि चैतन्य महाप्रभू 15व्या शतकामध्ये प्रकट झालेले आहेत. तर महाप्रभूने स्वतः प्रकट होण्याच्या अगोदर ह्या द्वीपामध्ये निंबार्क आचार्यांना दर्शन दिले होते. मग असं विशेष काही लीलास्थळी ह्या द्वीपमध्ये आहे त्याचं आपण त्यामुळे ह्या द्वीपमध्ये आलेलो आहे. आणि जसं आपण सांगितलेलं आहे की सर्व द्वीप वेगवेगळे द्वीप काय आहेत भक्तीच्या वेगळ्या विधीचं प्रतीक आहे. जसं आपण काल अंतरद्वीपमध्ये होतो तर अंतरद्वीप हे कोणत्या विधीचं प्रतीक आहे होते द्वीप आहे आत्मनिवेदन. आपण सांगितलं 9 विधीपैकी आत्मनिवेदन जी विधी आहे त्याचं प्रतीक अंतरद्वीप आहे आणि श्रीमंत द्वीप आहे हे श्रवणाचं प्रतीक आहे. तर ह्या द्वीपमध्ये येऊन आपण ज्यादा श्रवण केलं पाहिजे आणि त्यामुळे आपण आणखी ज्यादा भगवंताची कृपा प्राप्त करू. 9 विधी आपल्याला माहिती आहेत ना, आपण सांगतो बऱ्याच वेळा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम. अंतरद्वीप आहे आत्मनिवेदनचं प्रतीक आहे आणि श्रीमंतद्वीप हे श्रवणाचं प्रतीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. गौर प्रेमानंदे. आणि भक्ती पुरुषोत्तम स्वामी महाराजांचं हे पण बुक आहे नवदीप द्वीप परिक्रमा. आणि या नवदीप धामाची पूर्ण माहिती याच्यामध्ये आहे. नवदीप कोणत्या आहेत, त्या नवदीपमध्ये भगवंतांनी कोणकोणत्या लीला केल्या होत्या, आजही त्या लीलापैकी कोणकोणते ठिकाण दर्शनाचे आहेत हे सर्व यामध्ये दिलेलं आहे. आपल्याकडे पण हाच ग्रंथ आहे. आपण जी काही चर्चा करतो हे सर्व ह्याच ग्रंथामधून आपण चर्चा करतो. मग कोणाला हे आणखी विस्तारमध्ये जाणून घ्यायचं आहे तर आपण हा पण ग्रंथ घेऊ शकता. हरे कृष्ण. ठीक आहे, आता इथून निघायचं आहे आणि जाताना एक शेवटचं दर्शन ठिकाण आहे तिथं आपण चर्चा करणार नाही, फक्त दर्शन करू आणि त्या ठिकाणाच्या महात्म्याची चर्चा आपण संध्याकाळी करू. ते म्हणजे कोणते ठिकाण आहे चांद काजी यांच्या समाधीचं ठिकाण. फार विशेष ठिकाण आहे. तर आपण गाडीत बसू जाताना त्या चांद काजी समाधीच्या ठिकाणी समोर गाडी थांबेल. आपण दर्शन करून त्या ठिकाणाचं 3दा प्रदक्षिणा करू. 2 झाड आहेत तिथं, चंपक नटाचं एक झाड आहे आणि निंबाचं एक झाड आहे. ही दोन्ही झाडं चांद काजी आणि चैतन्य महाप्रभूंचं प्रतीक आहे. त्यांची आपण प्रदक्षिणा करून लगेच गाडीमध्ये बसून आपण आपल्या आश्रममध्ये जाऊ. आणि आश्रम घेतल्यानंतर आता इथंच ऐका सूचना. आश्रममध्ये गेल्यानंतर प्रसाद घ्या आणि प्रसाद घेऊन आपण आपल्या रूममध्ये जावा, थोडी विश्रांती घ्या आणि विश्रांती घेऊन आपण पुन्हा संध्याकाळी एकत्र व्हायचं आहे. आता ठीक आहे, आपण लवकरच चाललेलो आहे. तर आपण कारण 3 ठिकाण आपण दर्शन करायचे 3 दिवसाला. येणाऱ्या 3 दिवशी आपल्या मायापूर मंदिराच्या अंतर्गत असणारी ठिकाणापैकी त्याच्यापैकी एक ठिकाण आहे TOP मंदिर जे बांधलं जात आहे त्याच्या अंतर्गत जाऊन आपण दर्शन करायचं आहे. आणि त्यानंतर दुसरं आहे जे वर्तमान आचार्यांच्या समाधी आहेत प्रभुपादांच्या समाधीच्या जवळ, तिथं आपण आपल्याला दर्शन करायचं आहे. तिसरं आहे गोशाळेमध्ये पण दर्शन करायचं आहे. हे तिन्ही ठिकाणात दर्शन आपण येणाऱ्या 3 दिवसामध्ये करू. तर आज आपण लवकर जात आहोत त्यामुळे आपण काय करू 4:30 वाजता, कारण 5 वाजता TOP मंदिरमध्ये आपल्याला जे बांधलं जातं तिथं आज सोडलं जातं. दिवसातून त्या एकाच वेळेला सोडलं जातं आणि आज एक गाईड आपल्यासोबत येतात आणि काय काय मंदिरामध्ये असणार आहे ते आपल्याला सांगतात. अजून बांधकाम सुरू आहे फक्त आपल्याला आज जाण्याची संधी मिळते. तर आपल्याला 4:30 वाजता आपण काय करू नामहात बिल्डिंगच्या समोर भवनासमोर एकत्रित होऊ आणि सर्वजण कीर्तन करत TOP मंदिरच्या समोर जाऊन तिथून आपण आत जाऊन दर्शन करू. दर्शन करून मग पुन्हा त्याच भागामध्ये एका ठिकाणी बसून आपण थोडी कथा करू संध्याकाळी आणि कथा करून पुन्हा संध्याकाळचं आपल्याला दर्शनासाठी वेळ मिळेल. आपल्याला वेळ मिळाल तर आज आपण काय करू मुख्य मंदिरमध्ये गौर आरती अटेंड करू. गौर आरती फार जोरात उत्साहामध्ये केली जाते. आपण बंगाली लोक जी गौर आरती करतात ती एकदा आपण ऐकला तर आपण जे काही गातो ते एकदम तुच्छ वाटेल आपल्याला. एवढ्या उत्साहामध्ये ते गौर आरती गातात है ना. त्याला बौल कीर्तन म्हणतात. यांच्या भाषेत यांच्या स्थानिक पद्धतीने जसं आपलं वारकरी यांचं कीर्तन असतं तसं या भागातले जे लोक कीर्तन करतात त्याला बौल कीर्तन म्हणतात.
फार उत्साहामध्ये कीर्तन असतं, फार उत्साहामध्ये मृदून करताल वाजून ते कीर्तन केलं जातं. तर आपण काय करू, आज गौर आरती पण अटेंड करू आणि त्यानंतर संध्याकाळी आपला प्रसाद पण असेल. त्या पद्धतीने सर्व सूचना. हरी बोल. पहा आपल्याला कृपा मिळाली, जगन्नाथजींचा महाप्रसाद इथं आलेला आहे. जगन्नाथ जी का भाग जगत पसारे. हरे कृष्ण.